नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रवीण नित्याला फोन करतो आणि सांगतो की नित्या मॅडम, माझ्याकडचे पुरावे तुम्ही लवकरात लवकर घेऊन जा. हे पुरावे मी किती काळ माझ्याकडे जपून ठेवून हे सांगता येणार नाही, कारण मला असा संशय आहे की माझ्यावरती कोणीतरी पाळत ठेवत आहे आणि याची टीप शालिनी मॅडमला कोणीतरी दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे पुरावे घेऊन जा आणि हो, तुम्ही स्वतःसुद्धा सावध राहा. नित्या लगेच म्हणते की मी तुला भेटण्याचं ठिकाण कळवते आणि फोन ठेवते. नित्या मनातल्या मनात म्हणते की हेच तर हवं होतं मला. आता आदिराजने शालिनीचं जे देऊळ बांधून ठेवलं आहे मनामध्ये, ते तोडायला मला वेळ नाही लागणार. तितक्यात सावरी येते आणि म्हणते, वहिनी निघायचं ना आपण. आणि असं म्हणून दोघेही मार्केटमध्ये जातात. इकडे सोमनाथ शालिनीला म्हणतो की मॅडम साहेब, तुमचा डाऊट एकदम बरोबर होता. कोणीतरी तुमच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत आहे. शालिनी म्हणते की तू ताब्यात घेतलं का त्याला, आणि तो कुणाच्या सांगण्यावरून हे करत आहे. सोमा म्हणतो की अहो, तो माझा चेहरा ओळखतो, त्यामुळे मी नाही पण माझी सगळी माणसं त्याच्या पाठीमागे कामाला लावलेली आहेत. लवकरात लवकर मी त्याला तुमच्यासमोर हजर करतो असं म्हणतो. शालिनी म्हणते की तो हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून करत आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्याला हात लावायचा नाही, आणि जेव्हा हे आपल्याला कळेल तेव्हा मी बघते की त्याचं काय करायचं. इकडे आदिराज लवलीला म्हणतो की हा जयदीप कोण आहे हे लवकर मी सोडून काढणारच आहे. लवली खूप आनंदित होतो आणि म्हणतो की मला माहिती होतं एक ना एक दिवस तुला नित्या मॅडमच्या बोलण्यावरती विश्वास पटेल. आदिराज म्हणतो विश्वास नाही बसलेला. लवली लगेचच म्हणतो की अरे, विश्वास नाही बसलेला पण बसेल, कारण मी जेवढं काही बघितलेलं आहे ना त्यावरून मी तुला ठामपणे सांगू शकतो. नित्या मॅडमचं या जन्मापासून नातं नाही. आदिराज म्हणतो की तुला एवढं सगळं माहिती आहे तर मग हे पण सांगून टाक ना की त्यांच्यावर इतकी संकट का बरं येत आहे, आणि या सर्वांमागे कोण आहे आणि कोण आहे हा जयदीप. लवली म्हणतो हे तुला शोधावं लागेल. या सगळ्याचा माग जर तू काढलास ना तर सगळंच तुझ्यासाठी सोपं होईल. आदिराज म्हणतो की याचा सगळ्यांचा शोध तर मी लावणारच आहे, कारण नित्या मॅडमला मला दाखवून द्यायचं आहे की हा जयदीप म्हणजे त्यांना लागलेला एक चकवा आहे. त्यावर लवली म्हणतो की तुला येडं म्हणावे की खुळं रे. त्या नित्या मॅडम तुला इतकं जीव तोडून सांगत आहे पण तुला त्यांच्यावरती विश्वास बसत नाहीये आणि तुला तो चकवा वाटत आहे. त्यांना तुझ्याशी खोटं बोलून काय मिळणार आहे, आणि त्यांचा जीव आहे ना तुझ्यावरती. त्यांना माहिती आहे की तू खरा कोण आहे. तू कितीही नाकारलंस ना, पण जेव्हा तुला सत्य समोर येईल ना तेव्हा तुला हा लवली आठवेल. हा शब्द आहे माझा. इकडे नित्या आणि सावरी मार्केटमध्ये असतात. सावरी म्हणते की मी दादासाठी जी राखी घेतली आहे ना ती त्याला आवडेल ना. नित्या म्हणते की तू काहीही घेतलं ना तरी सुद्धा तुझ्या दादाला ते आवडेलच. सावरी म्हणते म्हणजे तुम्ही जे माझ्यासाठी गिफ्ट घेतलं आहे ते सुद्धा दादाला आवडेल का. त्या म्हणते हो, तुला ब्ल्यूटूथ हेडफोन हवे होते ना, मग ते तुला घेऊन दिले. त्याला नक्की आवडतील, आणि तू काळजी करून याचे पैसे मी तुझ्या दादाकडून वसूल करून घेणार आहेच. सावरी म्हणते करा की वसूल. माझा दादा लाखात एक आहे. मी त्याला राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला औक्षण करते, पण तो ही जबाबदारी वर्षभर सांभाळतो. माझ्यावरती कुठलंही संकट यायला लागलं की सगळ्यात पहिले तो माझ्या संकटाच्या समोर उभा असतो. लहानपणी मी जेव्हा तापाने फणफणत होते तेव्हा गावामध्ये डॉक्टरसुद्धा नव्हता, तर त्याने मला पाठीवरती घेऊन खामगावपर्यंत घेऊन गेला होता. तो मला वेळ वाचावा म्हणून आडराण्यानं गेला होता. पायामध्ये काटे कुठे टोचत होते. अशा माझ्या या दादाला प्रेम करणारी बायको मिळावी अशी माझी मनापासून इच्छा होती, आणि आता पहिले वाटत नव्हतं पण आता मला खात्री आहे की त्यात तुम्ही बरोबर आहात. तुम्ही अगदी योग्य आहात त्याच्यासाठी. तितक्यात प्रवीण नित्याला फोन करतो आणि मॅडम सरळ सरळ चालत या, इकडे इकडे बघू नका आणि मला ओळखसुद्धा दाखवू नका असं म्हणतो. नित्या फोन ठेवून देते आणि आपण जाऊयात असं म्हणते. त्या पुढे निघतात. तितक्यात प्रवीण नित्याला धक्का मारतो. नित्याच्या हातातलं सगळं सामान खाली पडतं आणि प्रवीण त्याच्या हातातल्या पुराव्याचं पाकिटसुद्धा मुद्दाम खाली पाडून देतो. हे पाहून सावरी खूप चिडते आणि त्याच्या अंगावरती धावून जाते. म्हणते की बाई माणूस बघून मुद्दाम धक्का मारतोस का, दिसत नाही का तुला. पण नित्या सावरीला शांत करते. प्रवीण म्हणतो सॉरी चुकून झालं, आणि मी तुम्हाला हेल्प करतो तुमचं सामान गोळा करून देण्यासाठी. आणि नित्याचं सामान गोळा करू लागतो. त्या सामानाच्या पिशवीमध्ये तो त्याचं पाकिटसुद्धा टाकतो आणि तिथून निघून जातो. आणि नित्या आणि सावरीसुद्धा तिथून निघून जातात. आता हा सर्व झालेला प्रकार शालिनीच्या माणसांनी कॅमेऱ्यामध्ये टिपलेला असतो. सोमनाथ शालिनीकडे येतो आणि म्हणतो की नित्याची आणि त्या माणसाची भेट झाली, पण मला नाही वाटत की त्यांनी काही देवाणघेवाण केलेली आहे. तितक्यात शालिनी तो व्हिडिओ बारकाईने बघते आणि त्यामध्ये तिला त्या माणसाने पाकिट टाकलेलं दिसतं. शालिनी म्हणते की सोमा, तू मूर्ख आहेस आणि मी शालिनी आहे. बघ, त्यांनी नित्यापर्यंत पुरावे पोहोचवले सुद्धा आहेत. इकडे नित्याच्या हाती पुरावे लागले असतात.
नित्या म्हणते की शालिनी, तू कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा तुझी ही काळी बाजू मी आदिराज समोर आणणारच आहे. आणि पाकिट उघडून बघते. ते सगळे पेपर्स चेक करताना नित्याला खूप वाईट वाटत असतं आणि तिला मागचा प्रसंग आठवतो, जेव्हा माई तिला म्हणतात की आम्ही तुमच्याकडून पैसे घेऊन खूप मोठी चूक केलेली आहे. त्यावर शालिनी म्हणते की मग तुमची चूक सुधारा आणि 50 कोटी देऊन तुमचं घर तुमच्या ताब्यामध्ये घ्या. आणि ते घर स्वतःच्या नावावर करून घेतलं असतं तो क्षण सुद्धा आठवतो. नित्या फार रडत असते आणि खाली बसते. तितक्यात अम्मा तिथे येते आणि म्हणते, पोरी का रडत आहेस तू? तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे. त्यानंतर नित्या म्हणते, सुखाने भरलेला आपला शिर्के पाटलांचा वाडा आठवला आणि शालिनीने केलेली त्याची रांगोळी सुद्धा आठवली आणि संताप झाला आहे माझा. अम्मा म्हणते की आता तर मी तिची तिरडीच बांधतो आणि हे कागद कसले आहे असं विचारते. नित्या म्हणते की शालिनीच्या पापांचा पाडा आहे हा. अम्मा म्हणते की म्हणजे हे आणायला गेली होतीस काय तू? आणि आता तू याचं काय करणार आहे? नित्या म्हणते की आता हे पेपर्स मी आदिराजला दाखवणार आहे आणि जयदीप आणि गौरी मिळून आम्ही त्या शालिनीचे सगळ्या पापांची शिक्षा देणार आहे असं म्हणते. इकडे आदिराज खूप खुश असतो जेव्हा तो राखी बघतो. लय छान आहे की राखी असं म्हणतो आणि सावरीला आवाज देतो. विमल म्हणते, अरे किती वेळ झाला आवरत आहे ते, 1 तास होऊन गेला तरी अजून आवरायचं नाव नाही तिचं. तात्या म्हणतात, अगं तूच जाऊन घेऊन ये तिला. विमल तिकडे निघून जाते. आदिराज पेढा खाऊ लागतो आणि तितक्यात विमल पुन्हा वापस येते आणि म्हणते, अरे कुठे गेली आहे ती? पाहुणी म्हणते की अरे आता तर इथं होती ना, आणि सावरीला हाक मारते. तितक्यात नित्या तिथं येते. नित्या आदिराजला म्हणते की जरा 1 मिनिट बाहेर येतोस का, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. आदिराज म्हणतो की माझ्याकडे वेळ नाहीये. नित्या म्हणते, अरे खूप महत्त्वाचं आहे हे दाखवणं तुला. आदिराज म्हणतो की एक सांगा, तुम्ही आणि सावरी दोघीजणी सोबतच गेला होता आणि सोबतच घरी आलात ना? नित्या हो म्हणते. विमल राजला म्हणते की अरे मगाशी ती इथंच होती ना आणि मला म्हणली सुद्धा होती की दादाला राखी बांधायची आहे. मग आता अशी अचानक कुठं निघून गेली ती? मला तर काही बी कळणं झालंय असं म्हणून डोक्याला हात लावते. त्या म्हणतात तिच्या त्या आशा नावाच्या मैत्रिणीला फोन करा आणि विचारा, अशी ती कधीही न सांगता कुठे बाहेर जात नाही ना? आदिराज म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, गावातच असेल ती, मी आलो तिला बघून असं म्हणून बाहेर जात असतो. आदिराज बाहेर येताना त्याला नित्याचा धक्का लागतो आणि नित्याच्या हातातील पाकिट खाली पडतं. आदिराज ते पाकिट उचलतो आणि नित्याच्या हातामध्ये देतो आणि आदिराज सावरीला शोधण्यासाठी तिथून निघून जातो. इकडे विमल आणि तात्या दोघेजणी बसलेले असतात. विमल म्हणते की अहो आता इथं होती ना ती, मग आता अचानक कुठं गेली आहे निघून? तात्या म्हणतात, काळजी करू नको, येईल ती परत. विमल म्हणते की तिला यायलाच पाहिजे परत, अशी कशी जाऊ शकते ती? दोघे खूप घाबरलेले असतात. इकडे आदिराज गावातल्या लोकांना सावरीची चौकशी करत असतो. तर इकडे लवली आणि संत्या सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्यांना सावरीचा फोटो दाखवून विचारपूस करत असतात. आदिराज एका गावकऱ्यांना विचारतो की तुम्ही सावरीला बघितलं आहे का? गावकरी म्हणतात की अरे बघितलं असतं तुला सांगितलं नसतं का? तितक्यात संत्या आणि लवली सुद्धा येतात. लवली सांगतो की अरे गावातल्या सगळ्या मैत्रिणींना विचारलं पण त्यांना सुद्धा काहीही माहीत नाही असं सांगतो. संत्या म्हणतो, अरे कुठं शोधायचं हिला आता? आणि ते तिघे सुद्धा दुसरीकडे शोधण्यासाठी निघून जातात. इकडे नित्या सुद्धा विचार करत असते की सावरी अशी कशी न सांगता निघून गेली. इकडे शालिनी हसत असते आणि नित्या खूप टेन्शनमध्ये असते. लवली नित्याला फोन करतो आणि म्हणतो की अजून सावरी सापडलेली नाही, मी सगळ्या गावात शोधलं आणि आपली माणसं सुद्धा कामाला लावलेली आहेत, तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा आणि मला लगेच कळवा असं सांगून फोन ठेवतो. तितक्यात नित्याला शालिनीचा फोन येतो आणि शालिनी म्हणते की तुझी बोलती बंद करण्यासाठीच एक तुला फोन केला आहे, तुला एक व्हिडिओ पाठवलेला आहे तो बघ. नित्या म्हणते की कसला व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ बघू लागते. तर त्या व्हिडिओमध्ये चक्क सावरीला किडनॅप केलेलं असतं. सावरीच्या डोळ्याला पट्टी बांधलेली असते. ती मोठ्या मोठ्याने ओरडत असते, दाद्या सोडव मला, कोणीतरी वाचवा मला. तितक्यात एक जण येऊन सावरीच्या गळ्याला सुरी लावतो. नित्या चिडूनच शालिनीला म्हणते, शालिनी सावरीला काही झालं ना तर? शालिनी जोरात ओरडते, म्हणते बोलायचं नाही, फक्त ऐकायचं. तुझी सावरी जर तुला जिवंत पाहिजे असेल ना तर गपगुमान सगळे पुरावे माझ्याकडे आणून द्यायचे, नाहीतर तुझ्या सावरीचा पुरावा सुद्धा तुला सापडणार नाही. आणि आज तर रक्षाबंधन आहे, तर त्याच्यामध्ये तुला तुझी सावरी त्याच्या भावापासून दूर गेलेली नको आहे ना? नित्य तिला काही बोलणार तितक्यात शालिनी फोन कट करून देते. सोमनाथने प्रवीणला बांधून ठेवलेलं असतं. प्रवीणकडे बघूनच म्हणते की या साहेबांचं सुद्धा आता काम झालेलं आहे आणि यांचा सुद्धा पुरावा नष्ट करावाच लागणार असं म्हणून सुरा हातामध्ये घेते. विमल इकडे खूप मोठ्या मोठ्याने रडत असते आणि तितक्यात नित्य तिथं येते आणि म्हणते, माफ करा, मी तुम्हाला न विचारता इथं घरामध्ये प्रवेश केला. तात्या म्हणतात, अगं तुझं काय असं ना ते आपण नंतर बघू, आता अजिबात वाद घालायचे नाहीत.
नित्या म्हणते की मी इथं वाद घालायला आलेच नाहीये, मला सगळं कळालं आहे काय झालं ते. विमल म्हणते म्हणजे तुला काय कळालेलं आहे. नित्या खाली बसते, तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, सावरीला परत आणण्याची जबाबदारी ही माझी आहे. वाटेल ते करीन आणि तिला परत घेऊन येईन, त्यामध्ये माझं काही झालं तरी चालेल, मी वचन देते तुम्हाला, असं म्हणते आणि तिथून निघून जाते. आदिराज संत्याला विचारतो की भेटली का रे सावरी. संत्या म्हणतो की अरे पार चावडीपर्यंत जाऊन आलो पण ती काय कुठे दिसली नाही. आदिराज म्हणतो हा जर तिचा खेळ असेल ना तर चांगलेच काळ पिळेल मी तिचे. लवली म्हणतो की गावातून बाहेर गेलेली ती शक्यच नाही, कारण दुपारच्या एसटी मध्ये चढताना तिला कोणीही बघितलेलं नाही. त्या वडापवाल्याला सुद्धा विचारलं पण त्यानेही सांगितलं की ती गावातून बाहेर गेलेली नाही. संत्या म्हणतो की आज राखी पौर्णिमा आहे ना, मग स्वतःहून ती घराच्या बाहेर जाणार नाही असं म्हणतो. आदिराज म्हणतो म्हणजे काय, कोणी घेऊन गेला आहे का तिला असं म्हणतो. संत्या म्हणतो की तिला कोणी किडनॅप तर केलं नसेल ना. ते ऐकून आदिराजला मात्र धक्काच बसतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नित्या डिवोर्सचे पेपर घेऊन आदिराजकडे येते. आदिराजला म्हणते की या पेपर्सवरती मी सह्या केलेल्या आहेत आणि आजपासून आपलं नातं संपलं असं रडत रडत बोलते. हे ऐकून सर्वांना खूप धक्काच बसतो. हे पाहून पाहुणे खूप खुश होते. नित्या आदिराजच्या हातामध्ये पेपर देते आणि तिथून निघून जाते. पेपर्स पाहून आदिराजच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागतं. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.